मी विनोद कुलकर्णी न्यूज जनसंवाद मध्ये आपले सहर्ष स्वागत करत आहे। मित्रांनो, मी नेहमीप्रमाणे आजही वेगळ्याच विषयावर बोलायस आपल्या समोर आलेलो आहे। मित्रांनो, मुंबई, नाशिक, पुणे, नागपूर, औरंगाबाद व इतर शहरांमध्ये सध्या ओला, उबेर, रॅपिडो, ॲमेझॉन यासारख्या कंपन्यांनी थैमान मांडलेलं आहे आणि त्यामुळे आपल्या तरुण युवकांची लूट होत आहे। ज्याप्रमाणे व्यापारी म्हणून ब्रिटिश आले आणि राज्यकर्ते बनले, त्याप्रमाणे ह्या कंपन्या समाजसेवक म्हणून आल्या आणि मालक बनत आहेत। पण त्या मालक बनत असताना प्रशासन आणि शासन किती दुर्लक्ष करते हे लक्षात येत नाही। शासनाचे सर्व नियम धाब्यावर बसून ह्या कंपन्या गुलामाप्रमाणे येथील तरुणांना वागणूक देत आहेत। मित्रांनो, परिवहन खात्यामध्ये किमान 4 प्रकारचे परमिट आहेत। एक टुरिस्ट परमिट, 2 टॅक्सी परमिट, 3 रिक्षा परमिट, 4 6 सीटर परमिट। मित्रांनो, यामध्ये महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये टॅक्सी परमिट अलाउड आहे आणि मुंबईच्या उपनगरामध्ये रिक्षा परमिट आहे। बाकी इतर शहरांमध्ये कुठल्याही महाराष्ट्रातल्या टॅक्सी परमिट अलाउड नाहीये। आणि मग शासन रिक्षा परमिट दिलेले असताना शहरांतर्गत वाहतूक करण्यासाठी टुरिस्ट गाड्यांचा वापर करत आहे। मित्रांनो, यामध्ये शासनाचा दुटप्पीपणा आहे। जर शासनाला खरंच जनतेची कळकळ असेल तर त्यांना टॅक्सी परमिट द्यावं, कारण टॅक्सी परमिट देताना गव्हर्नमेंटला टॅक्स कमी द्यावा लागतो तरुणांना आणि त्याचे दर हे ठरवायचे अधिकार आरटीओ म्हणजे प्रशासनाला असतात। परंतु टुरिस्ट परमिटचे दर ठरवायचे अधिकार प्रशासनाला नाही, म्हणजे प्रादेशिक परिवहन विभाग म्हणा किंवा परिवहन विभागाला नाही। ते किलोमीटर प्रमाणे चालतात। त्याचा रूल असा आहे किमान 100 किलोमीटरचं भाडे असावे आणि तेही कोणते टुरिस्ट प्रमाणातले। शहरांतर्गत यातला कुठल्याही महाराष्ट्रातल्या अथवा कुठल्याही देशातल्या शहरामध्ये टुरिस्ट परमिटला वाहतूक करण्याचा परवाना दिलेला नाही। त्यांना पर्यटन स्थळे किंवा ह्या जिल्ह्यातून त्या जिल्ह्यात, ह्या स्टेटमधून त्या स्टेटमध्ये जाण्यासाठी जे प्रवाशांना वाहनं लागतात त्या वाहनाचा उपयोग म्हणजे टुरिस्ट परमिट। मग ते 3 आसने असू शकतात, 6 आसने असू शकतात, 30 आसने असू शकतात, 32 आसने असू शकतात किंवा 40 आसने असू शकतात। परंतु ह्या वाहनांना सिटीमध्ये वाहतूक करण्याचा कुठलाही परवाना नाही। हे शासनाला माहित आहे आणि प्रशासनाला माहित आहे। परंतु यामध्ये शासनाचं धोरण म्हणजे फक्त तिजोरीमध्ये पैसा कमवणे आणि तो आलेला पैसा इलेक्शन पूर्वी जनतेला आमिष दाखवून त्याच्यावर मते मिळवणे हा दृष्टिकोन असल्यामुळे याकडे शासन आणि प्रशासन हे हेतुपुरस्पर दुर्लक्ष करते। मित्रांनो, यामध्ये सर्वसामान्यालाच लुटलं जातं आणि सर्वसामान्यालाच आमिष देऊन सर्वसामान्यांची मतं मिळवले जातात। हे सर्वसाधारण नागरिकांच्या कधीही लक्षात येणार, कारण सिटी अंतर्गत वाहतूक करण्यासाठी फक्त पीएमटी म्हणजे लोकल परिवहन विभाग, नगरपालिका अथवा महानगरपालिकेचा आणि रिक्षा मुंबई वगळता, कारण मुंबईमध्ये टॅक्सी परमिट आहे। इतर ठिकाणी टॅक्सी अलाउड नाहीये। टॅक्सी म्हणजे परमिशनच दिलेलं नाही। मग नाशिक म्हणा, औरंगाबाद म्हणा, पुणे म्हणा, नागपूर म्हणा, अकोला म्हणा, अमरावती म्हणा, या शहरांमध्ये या टुरिस्ट परमिटच्या गाड्या प्रत्यक्षात सिटी अंतर्गत वाहतूक करतात। हे काही शासनाला दिसत नाही का? आणि ते काय